भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश माननीय भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या स्वागतात आणि सुरक्षेत आवश्यक असलेला प्रोटोकॉल पाळण्यात आलेला नाही। केवळ त्यांच्या व्यक्तिगतरित्या झालेल्या दुर्लक्षापुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून हा प्रकार थेट भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा ठरतो आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरे यांनी लॉर्ड बुद्ध टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केले आहे। सरन्यायाधीश भूषण गवई हे बौद्ध असून आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून त्यांचा महाराष्ट्रात अपमान केला जात आहे का, हा प्रश्न देखील नितीन मोरे यांनी उपस्थित केलाय। माननीय सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे। महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या। परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी। एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा। या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर लवकरच आम्ही 15 ते 20 आंबेडकरी संघटना राज्यपाल यांना भेटून निषेध नोंदवून सरकारने प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नितीन मोरे यांनी केली आहे। जय भीम मित्रांनो, काल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा कार्यक्रम घेतला। गवई साहेब हे देशाचे स्वतंत्र व्यवस्था असलेली न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेचे ते सर न्यायाधीश झाले। आम्ही मान्य करतो ते आमच्या समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे। या 75 वर्षांनंतर आमच्या समाजातून पहिल्यांदा त्या पदावरती पोचले ते प्रथम आहे, म्हणून त्याच्याबद्दल समाजामध्ये खूप आनंद आहे। पण तो आनंद आम्ही जिकडे तिकडे पेढे वाटून साखर वाटून तो आम्ही केला नाही का की पुन्हा एक टीका टिप्पणी होता कामा नाही, पुन्हा काही लोकांनी म्हणता कामा नाही बघा यांचा माणूस तिथे पोचला आहे तर हे कसे बघा कसे वागत आहेत। म्हणून आम्ही ते शांततेने आणि फार मंगलमय हृदयाने आम्ही ते मान्य केलं। एक फार काल विचित्र घटना घडली या महाराष्ट्रामध्ये। स्वतः सरन्यायाधीश हे या राज्याचे आहेत, या राज्यामध्ये ते प्रथम आले, काल दाखल झाले। शपथविधी झाल्याच्या नंतर 14 तारखेला त्यांची शपथविधी झाली। ते आल्याच्या नंतर जो प्रोटोकॉल आहे, चीफ सेक्रेटरी म्हणा किंवा डीजीपी म्हणा, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, मुंबईचा साधा पोलीस कमिशनर म्हणा, काही प्रोटोकॉल कोणी काही मेंटेन केला नाही। ते गवई सोडून द्या, इथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्या गरिमाची आहे, त्या पदाची, त्या पदाच्या गरिमाचं तुम्ही राखली गेली पाहिजे। म्हणजे तुमच्या सिस्टम मध्ये या घटनेमधून आम्हाला एक कळतंय किती द्वेष आहे, अजूनही ते गेलं नाही। वाईट वाटतंय, 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून। आम्ही वाचलंय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनाकार, या देशाला संविधान देणारे, बॅरिस्टर होऊन ज्यावेळी देशात आले, गुजरातमध्ये गेले, बडोद्यामध्ये काय त्यांच्याबरोबर झालं, कसं त्यांना लांबून सर्व काय देण्यात येत होतं ते आम्ही ऐकलं होतं। पण आम्ही काय म्हणालो की त्यावेळेस ते असेल म्हणून आम्ही चूप बसलो, जाऊ दे ठीक आहे, त्यावेळेचा काळ होता तो। पण आता
75 वर्ष झाल्याच्या नंतर 75 वर्ष आम्ही संविधानाचं पण साजरा करत असताना या पद्धतीने वागणूक आमच्या माणसाला भेटते. मला शासनाला विनंती करू इच्छितो की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन याचं व्हावं. आणि ही एट्रॉसिटी आहे, एट्रॉसिटी ज्यावेळी म्हणतो ना, ही भावना, ही एट्रॉसिटी जाणीवपूर्वक त्यांना ते दाखवायचं आहे की बघा तुम्ही आता चीफ जस्टिस जरी झालात, ओके, काय घेणे देणे नाही मला. ते जर दुसरे कोण असते तर सर्व सरळ असते एअरपोर्टच्या इथे जिथे कार्यक्रम आहे तिकडे, पण तसं नाही झालं. पण यांच्यावरती सरकारने योग्य ती कारवाई ताबडतोब केली पाहिजे. गवई साहेबांनी जरी मोठं मन करून यांना माफ केलं तर इंडिव्हिज्युअल गवई साहेब नाही, हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा अपमान आहे. आणि आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक आहोत, आम्ही या घटनेला मानणारे लोक आहोत. असा अपमान आम्ही कधी सहन करणार नाही. याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. शासन प्रशासनाने ताबडतोब एक कमिटी नेमलीच पाहिजे. नाही तर ताबडतोब या विषयाच्या अनुषंगाने 15 ते 20 प्रमुख संघटना आम्ही लवकरच गव्हर्नर साहेबांना भेटणार आहोत. आम्हाला हा विषय वाढवायचा नाही. आमच्या सर्वांच्या भावनेची कदर करून या देशावरती, या देशाच्या संविधानिक पदावरती, मोठ्या पदावरती विराजमान असलेल्या एका व्यक्तीचं या पद्धतीचे अपमान या देशात जर होत असेल तर तो कधीही सहन केला जाणार नाही. त्याच्यावर योग्य लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी करण्यासाठी आज माझ्याबरोबर राष्ट्रीय बहुजन अधिकार संघाचे मोहितेजी, राकेश मोहितेजी आहेत. आणि एक अत्यंत लढाऊ संघटना महाराष्ट्रामध्ये आहे ब्लू टायगर, त्याचे आमचे बाळासाहेब शेळकेजी आहेत. आणि अनेक संघटना, 25-30 संघटना मिळून एक निवेदन आम्ही उद्या गव्हर्नर साहेबाला देणार आहे. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून आमच्या बौद्ध व्यक्तीवरती या पद्धतीने जो अपमान करण्यात आला त्याची योग्य कारवाई व्हावी. आणि देशाने जे पाहत आहेत त्या सर्वांनी देखील आमच्या या मागणीचं समर्थन करावे एवढीच विनंती. जय भीम, जय भारत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.